तारीख रकम करने जा रही है। विक्की भोईर को मोर्चे पे लगाया गया है। विकेट टेकर गेंदबाज पिछले 2-3 सालों में विक्की भोईर ने यह साबित कर दिया है कि वो इतने अहम खिलाड़ी क्यों हैं। फील्ड की जमावट पे नजर डालते हैं। फ्लाई स्लिप गली कवर मिड ऑफ मिड ऑन। बहुत ही सुहानी शाम। Malik Eleman changed the game. Wadauli won the toss and they decided to bat first. Floodlight on. Countdown start. 3, 2, 1. Let's play. विक्की भोईर पहली गेंद के साथ बैकफुट पे गए। हैमट किया था गेंद को, शॉट में नहीं था दम। रिस्की रन पूरा करते हुए ऋतिक पाटील। टाइमचं मॅनेजमेंट पहा. आपण मगाशी सांगितलं होतं 6:15 6:20 ला ज्या वेळेला प्री शो कंप्लीट झाला 6:30 ला बॉल पडेल. परफेक्ट 6:30 ला पहिला बॉल डिलिव्हर झाला. तुम्ही तुमचे स्मार्टफोन चेक करू शकता. वॉच परफेक्ट 6:30 फर्स्ट बॉल डिलिव्हर्ड. या मॅच मध्ये 4 सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत. फ्लड लाईट्स मध्ये सामने सुरू केलेले आहेत कारण कोणालाच ऍडव्हान्टेज मिळायला नको संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्यप्रकाशाचा. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून सामना सुरू झालाय. पहिल्या बॉलवर सिंगल. ओमिको स्विच हिट, जाबाजी का स्ट्रोक, बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. कडक शॉट. हे जे बॅटल आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालंय. ओमी वर्सेस दुसऱ्या बाजूला विकी भोईर. पहिलेच मन बनवलं होतं. प्री डिटरमाइंड शॉट इथे पाहायला मिळतोय. स्विच हिट, समोरचा पाय वाकवला आणि त्यानंतर दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. येतोय पहिला चौकार. विक्की भोईर ओमी के लिए ऊपर लगी है, फील्डर नीचे आ रहे हैं. ओमी आउट, पलटवार. मोठी विकेट आणि त्याच्यानंतर जल्लोष पहा विकी भोईरचा. कारण हे जे बॅटल आहे मी मगाशी देखील सांगितलं होतं, हे बॅटल याच मैदानावर पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षकांनी पाहिलंय आणि त्यामुळे विकेट घेतल्यानंतर ते सेलिब्रेशन तर बनेल. सेलिब्रेशन तो बनताय बॉस आणि ते सेलिब्रेशन इथे पाहायला मिळालंय. विकेट आल्यानंतर एक मोठा दबाव इथे बनवू शकतो आणि विकी भोईर याच्यासाठी जाणला जातो. त्याच्या विरुद्ध जर तुम्ही वार केला तर तो पलटवार लवकर करतो. विकी भोईरची खासियत आहे त्याचा पेस. खेळपट्टीपासून उसळी चांगली प्राप्त करतो, पेस जनरेट करतो आणि तो देखील एक मातब्बर खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो विकी भोईर आणि म्हणूनच त्याला धारावी एक्सप्रेस म्हटलं जातं. आपा बॉल थोडासा पायर होता, वर लागला बॅटच्या. शॉर्ट थर्ड आणि फाईनच्या बरोबर मध्ये खेळलेला फटका, एक चांगला कॅच, फलंदाज बाद आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन विकेटचं विकी भोईर कडून. थोड़ा सा रुक के खेले थे वहां पर और आखिरकार अपना विकेट गवा दिया. टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब दिया है यहां पर विक्की भोईर ने. आज आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही जे कॅप्टन होते ते नक्कीच सिनियर कॅप्टन होते दोन्ही टीमसाठी. शॉट राइजिंग बॉल हार्ड लेन पे थी. अंपायर ने वाइड घोषित किया है. हाइट फैक्टर 1 फॉर दी ओवर का भी इशारा करते हुए बाउन्सर टाकला होता काल विश्वजित ठाकूरने देखील आणि त्यानंतर नो बॉल देखील घोषित करण्यात आला होता. हा देखील एक बाउन्सर टाकला विकी भोईरने. पाऊंची घेत बॉल गेला, सोडून दिला, लेफ्ट केलाय आणि फील्ड प्लेसमेंट पहा. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये स्क्वेअर लेग एक मिड विकेट ठेवलाय राईट हँडेड बॅटरसाठी. ओमी काफी निराश है आउट होने के बाद. मेरा अपना मानना है नए बैट्समैन जो टीम के कप्तान हैं विशाल पाटिल, उनको ये देखिए फिर से थोड़ा लेट खेले थे और यही कारण था
कि जहां खेलना चाहते थे वहां नहीं खेल बैठे थे। दोन्ही फास्टेस्ट बॉलर खेळत आहेत या मॅच मध्ये. एका बाजूला विकी, दुसऱ्या बाजूला ISPL मध्ये 145.2 टाकलेला विवेक शेलार. ओ गजब की गेंद कट के अंदर की जानिब आई थी और फ्लिक करना चाहते थे ऑफ हिज हिप्स, शरीर से टकराई, कोई रन नहीं। दोन मातब्बर खेळाडू या टीम मध्ये आणि या मॅच मध्ये खेळताना दिसतात. एका बाजूला विकी भोईर आहे, तो वेगवान गोलंदाजी करतो, आणि दुसऱ्या बाजूला विवेक शेलार ज्याने 145.2 हा बॉल Who running the game now? Foot on the gas, get slowed down. No, my team we holding it down. We know we running it now. Watch the game change. Watch the game change. Watch the game change. Watch the game change. Step into the spotlight with over 10. रवींद्र जडेजा बरोबर आणि त्या टीम बरोबर. त्याच्यामुळे हे जे खेळाडू आहेत आपल्या ग्रामीण क्रिकेटमधून वर गेलेत ना, याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्ही यांची नावं घेतो, यांच्या नावासमोर आम्ही त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करतो, त्यावेळेला 2 इंच छाती आमची देखील फुगते की हो, आम्ही घटक आहोत टेनिस बॉल क्रिकेटचा. जड़ में गेंद, छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, पुश किया गेंद को वाइड ऑफ मिड ऑन, 1 रन. आणि हे विसरून चालणार नाही. याच ग्राउंडवर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ओंकार तारमाळे हा देखील गोलंदाज खेळून गेलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 2024 ला आयकॉन म्हणून, आणि तो आज सनरायझर हैदराबाद मध्ये 30 लाखात त्याला विकत घेतले सनरायझर हैदराबादने. बिल्कुल ऐसे ही कोई प्रिंस ऑफ भिवंडी नहीं बनता है और ऐसे ही कोई पीटी से एक्सप्रेस नहीं बनता है. विकी भोयर स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, 6 रन. ये भिंगडी आहे, बरोबर आहे. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कडक शॉट. हीच तर खासियत आहे या प्लेयरची. बरोबर फिरवले बॉलला, सरळ बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय ऋतिक पाटील फॉर्म मध्ये. मागच्या मॅच मध्ये 64. हा बॉल हलकासा आतमध्ये ऑफ कटर बॉल होता, बरोबर फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर आलाय. मच नीडेड सिक्सर. देखिए कुणाल सर रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है और किस्मत बहादुरों का साथ देती है. रवी शेठ घरत यांचं कुटुंब इथे येते. आपलं सहर्ष स्वागत. प्रेमदादा आपलंही सहर्ष स्वागत. जॉन्टी दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. वेलकम. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मौलिक 11 वाघबीळ. ऋतिक पाटीलचा शो तुम्ही पाहिलाय आणि आपण प्री शोच्या माध्यमातून देखील त्याची चर्चा केली आहे. 64 धावांची खेळी वाकरण टीमच्या विरुद्ध दमदार असं अर्धशतक त्याने ठोकलं होतं आणि त्याने आता बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. अशी बॅटिंग केली होती. डाऊन द ग्राउंड चांगलेच फटके मारतो. एक भिंगरी शॉट आता नुकताच मारलाय ऋतिकने. काल देखील त्याच्या बॅटमधून हा एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. हाय बॉल कव्हर्सच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋतिक काल चमकलाय रात्री, आज देखील त्याच्याकडून तीच अपेक्षा आहे. जॉन्टी दादा आपलं सहर्ष स्वागत. प्रेम शेळके आपलं सहर्ष स्वागत. पूर्ण रविदादा, रवी शेठ घरत यांचं कुटुंब आपलं ओनस लाउंज मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रथमेश ठाकरे की गेंद गाइड किया गली में, लेट खेला था, 1 रन. 1 रन झाली आहे. आपण ना पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा ज्या ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला ग्रामीण गटातून हे दोन्ही संघ जिंकलेले आहेत. खुल्या गटातील टीमला त्यांनी पराभूत केले. हा वाशी इंडियन्स दारावे ओनस लाउंज तुम्ही पाहताय. संजय चौगुले, नंदकुमार भोर आणि त्यांचं संपूर्ण प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. प्रथमेश ठाकरे मैन ऑफ द सीरीज कहते हैं कि उनको आकर छू लेती है. इस मरतबा लंबा हिट लेना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, कारपेट के जरिए आउटफील्ड में पहुंची है, 1 रन. पाहतोय रवी शेठ घरत यांचे चिरंजीव मौलिक रवी घरत यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि तो सध्या ओनर लाउंज मध्ये आहे. त्यांच्याच बाजूला जॉन्टी दादा आपलंही सहर्ष स्वागत. प्रेम शेळके मेंटॉर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि तो संघ मैदानामध्ये खेळतोय. बॅटिंग घेतली त्यांनी. ठाकरे की गेंद ऑन द राइज खेला है, डाउन द ग्राउंड खेला है, अब जाकर उठाया है पीछे फील्डर ने, 1 ही रन. एकच रन इथे घेण्यात आली आहे. त्यामुळे नाराज आहे सध्या विशाल ऋतिकवर, कारण त्याला माहिती आहे एकूण एका धावेला महत्व आहे.
प्रथमेश ठाकरे कमालीची गोलंदाजी करतोय, दोन्ही बाजूला बॉल टर्न करण्यामागे यशस्वी राहिले प्रत्येक मॅच मध्ये. आणि इथे देखील त्याच्याकडून सुरुवात चांगली झाली आहे, पहिल्या 3 बॉलवर 3. फिर अच्छी गेंद, अब की बार इनफील्ड पे से खेलने की कोशिश और कामयाब हुए हैं. गेंद लॉन्ग ऑफ पर 4 रन. धीरज भोईरचा प्रयत्न आणि त्याला आलंय अपयश. बरोबर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला, मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये होता. प्रथमेश थोडासा नाराज वाटला, बॉल पडल्यानंतर आतमध्ये होता, ऑफ ब्रेक बॉल होता आणि त्याला बाहेर मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्लिअर करून बॉल गेला सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफला चौकार आलाय. Great shot. Just over goes the fielder's head all the way to the boundary. अब की बार रिवर्स खेला है और गेंद दर्शकों में 6 रन. पॉइंटला प्रेक्षकांनी झेल सोडलाय. आज तर प्रत्येक कॅचला शूज आहे, त्याच्यामुळे इथे झेल पकडत राहा. एक चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी या टीमच्या माध्यमातून सध्या ऋतिक पाटील भन्नाट फॉर्म मध्ये खेळतोय. रिव्हर्स फटका मारलाय, पॉइंटला फिल्डर नव्हता आणि त्याचा फायदा होतोय. फ्लॅट गेला, झेल सुटलाय. 6 धावा मिळतील ऋतिक पाटीलला. देखिए कुणाल सर, प्रथमेश मात्रे के पास गति तो नहीं है लेकिन वेरिएशन है. हाथों को पढ़ के बल्लेबाजी कर रहे हैं ऋतिक पाटिल. आज पहा आमच्या सगळ्याच माता भगिनी महिला देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आहेत, कारण हीच तर क्रेज आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. या ग्रामीण क्रिकेट पासून कोणीच लांब राहिलेलं नाहीये. गेंद थी, कॉपी बुक स्टाइल में पुश किया, कोई रन नहीं. 17,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत सध्या तरी या स्पर्धेचा. या मॅचचा हळूहळू त्याची संख्या वाढताना दिसेल, कारण लहानातल्या लहान मुलं, त्यातल्या त्यात आपण पाहतोय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सगळेच मान्यवर, आणि त्यातल्या त्यात महिला भगिनी, लहान मुली, मुलं सगळेजण ही स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत. मौलिक आलेला आहे, त्याचंही सहर्ष स्वागत. रवी शेठ घरत यांचे चिरंजीव, त्याचबरोबर जॉन्टी दादा तिथे उपस्थित आहेत. संपूर्ण फॅमिली रवी शेठ यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही सगळी माणसं असतात. यांचं सगळ्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सर क्या सोचते हैं आप पावर प्ले के कोटे के बारे में? 27 for 1. चांगली सुरुवात मी म्हणेन. एका बाजूला बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी विकेट त्यांनी घेतली, ते देखील ओमी केनीची, आणि बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ऋतिक चमकलाय. ऋतिकने मात्र जबाबदारी घेतली आहे. ठीक आहे, आमचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आउट झाला म्हणून काय झालं, मी आहे ना, मी खेळणार. मरता क्या ना करता. बॉलिंग में एक और परिवर्तन किया गया है. धीरज भुईर को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. ये हमारा सब्सक्राइब मीटर 10,87,755. आणि इथे जर 90,000 झाले, म्हणजेच 10,90,000 जर झाले, 2,500 अजून वाढले, तर मात्र प्रत्येक प्रेक्षक म्हणजे 5 भाग्यवान प्रेक्षक जे असतील त्यांना अनिकेत म्हात्रे, कुमार म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक लकी ड्रॉच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत 70-70 स्पोर्ट्स कडून. धीरज भुईर को विक्की भुईर की जगह पे बुलाया गया है. पहली गेंद दूर कर बैठे हैं वाइट. वाईडने सुरुवात झाली आहे या ओव्हरची. हा बॉल जास्त बाहेर टाकलाय आणि त्यामुळे एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतायत. धावा झालेल्या आहेत 28-28. आणि असा आउट झाला हा ओमी केनी, जो सध्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, थोडासा निराश. आणि त्याच्यानंतर हे बॅक टू बॅक व्हाईट बॉल येत आहेत, लगातार व्हाईट बॉल. सध्या तरी प्रेशर इथे दिसतंय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, कारण धावा झालेल्या आहेत पॉवर प्ले मध्ये. बल्लेबाज से दूर रख रहे हैं वहां पर धीरज भुईर. देखिए दुनिया में पतली गली आप पकड़ के चले जाए, क्रिकेट में डर के नहीं डट के मुकाबला करना होता है. आपके बार बैकफुट पे गए, हैमट किया, पहले बाउंस पे गेंद लॉन्ग ऑन पे पहुंची है, 1 रन. सिंगल डबल देखील महत्वाच्या ठरतात या मॅच मध्ये, कारण त्या एकेरी दुहेरी धावा आल्याच पाहिजेत. त्याच वेळेला स्कोरबोर्ड थोडासा पुढे चालत असतो आणि त्यामुळे या धावा महत्वाच्या ठरणारच आहे, त्याच्यामध्ये शंका नाहीये. एकेरी दुहेरी धावा सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे की तुम्ही कुठेतरी स्कोरबोर्ड चालू ठेवला पाहिजे, आणि ते सध्या तरी पाहायला मिळतंय मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी कडून. और ऋतिक ने जहां पर बारी खत्म की थी वहीं से शुरू की है.
धीरज, चॉप करने की कोशिश, वाइड यॉर्कर, इसी के लिए तो जाने जाते हैं धीरज भोईर. आलाय आता धीरज देखील फॉर्म मध्ये आलाय. त्याने देखील एक वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. वाईड यॉर्कर परफेक्ट टाकला आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हीच खासियत आहे धीरज भोईरची, कारण त्याच्याकडे पेस जनरेट करण्याची कला आहे. धीरज भोईर. फिर ऑफ स्टंप के बाहर फिर वाइड. इस ओवर में ये तीसरा वाइड है. आणि धीरजची रणनीती एकदम स्पष्ट आहे. त्याला माहिती आहे वाईट बॉल गेले तरी चालतील, परंतु इथे रडार मध्ये द्यायचा नाहीये बॉल. थोडंसं बाहेर ठेवायचं, आमंत्रण द्यायचं, म्हणूनच मला एक्स्ट्रा कव्हर ठेवला त्याने डीप मध्ये. हा प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी होईल का? डीप मध्ये अजून आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. मिड विकेट एक लॉंग ऑन सेट केला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय. हे क्षेत्ररक्षक सजू. धीरज तयार आहे. धीरज ऋतिक के लिए घूम के मारा है, मिस टाइम स्ट्रोक है, फील्डर नीचे, बढ़िया कैच, ऋतिक पाटिल आउट. ट्रॅप केला, गॅम्बल खेळला आणि पहा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकत होता, आता ऑन साइडला मारला यावेळेला ऋतिकने, कारण एक्स्ट्रा कव्हर ठेवला होता डीप मध्ये, म्हणूनच त्याने हा फटका निवडला. फटक्यामध्ये तो फसलाय. हा होता ट्रॅप आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, कारण ऋतिकसाठी एक्स्ट्रा कव्हर ठेवल्यानंतर ऑन साइडलाच मारायला जावं लागणार होतं त्याला आणि त्याने तेच केलं. विकी भोईरने कोणती चूक केलेली नाहीये. तो मिड ऑफ पासून धावत गेला मिडॉनच्या दिशेने आणि त्याने तो झेल टिपलाय. काल मी या प्लेअरच्या विषयी चर्चा केली होती. कमलेश पाटील थोडासा इंजर्ड आहे आणि मगाशी सांगितलं देखील होतं कॅप्टनने त्यांच्या, परंतु तरी देखील तो गावासाठी खेळतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. तो जखमी आहे, परंतु जखमी वाघ आणखीन घातक असतो. तो वाघ आलाय मैदानामध्ये खेळण्यासाठी. कमलेश पाटील, देखना है, फिर से देखते हैं कि किस तरह से आउट हुए वहां पर ऋतिक पाटिल. आइए देखते हैं. जिस तरह का विकेट था, बहुत दूर से खेला था वहां पे. आणि याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय वरुण एस पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. 13 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. ग्रामीण गटातून पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक आपण ठेवलं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आता क्वार्टर फायनल मध्ये या लढती रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरुण पाटील साहेबांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना रंगत असताना. धीरज भोईर, ओ फिर कट के अंदर की जानिब गेंद आई थी. टर्न करना चाहते थे ऑन साइड में, बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद चली गई बल्ले को छूने के बाद. तिसरं षटक सध्या सुरू आहे. धावा झालेल्या आहेत 31. 2 फलंदाज बाद आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन एका धावेची भर होते. आता धावा झालेल्या आहेत 32. षटक क्रमांक 3 चालू असताना टार्गेट सेट करायचंय. वरुण एस पाटील साहेब ज्यांचं नुकतंच इथे आगमन झालंय. 70-70 चे प्रवर्तक तारीफ सय्यद सर तिथे उपस्थित आहेत आणि सध्या तीच चर्चा आहे सध्या कुठल्या मॅच मध्ये रंगत येईल. हा पहिला सामना, हा देखील रंगेल असं मला वाटतंय, कारण क्वार्टर फायनलची लढत आहे. कोणाला इथे हारणं पसंत नाहीये. ओ बढ़िया गेंद, आगे रखा था, पैर नहीं चले थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, ड्राईव्ह केला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळालेला नाहीये. मागचा पाय वाकवला लवकर आणि शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मध्ये लवकर येऊ शकलेला नाहीये. हेच ते कारण होतं की जिथे संपर्क दिसलेला नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. बॅटर विशाल पाटील कडून. आपकी बार गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन पे, फील्डर मौजूद है, एक और विकेट. फसली आता यांची इनिंग. या इनिंग मध्ये ब्रेकवर ब्रेक लागतात, कारण ऋतिक पाटील परतला, त्याच्यानंतर कमलेश मैदानामध्ये आला आणि त्याचबरोबर कॅप्टन देखील आता परतलाय डगआउटच्या दिशेने. विशालने टॉस जिंकला, सांगितलं मी बॅटिंग करणार, परंतु एका पाठोपाठ धक्के बसतात टीमला. तो देखील आता डगआउटच्या दिशेने चाललाय. या टीमकडे विवेक शेलार नावाचं देखील एक अस्त्र आहे, कारण विवेक शेलारने पहिल्या मॅच मध्ये जेव्हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला त्यावेळेला त्याने बॅटिंगही केली होती. त्याने एक षटकार मारला होता. दुसऱ्या मॅच मध्ये तो उतरला, त्याने त्याही वेळेला पहिल्या बॉलवर सिक्सर मारला. परंतु आता मैदानामध्ये नवीन फलंदाज कल्पेश पाटील, दोन्ही बंधू आता खेळताना दिसत आहेत. काल देखील आपण पाहिलं 2 ब्रदर्स खेळत असताना पाहायला मिळाले. आज देखील 2 भाऊ या खेळपट्टीवर दिसत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. पंचांचा इशारा आलाय. बॅटिंग पॉवर प्ले विकेट गमावल्यानंतर घेतलाय. ही रणनीती एवढी योग्य आहे का याच्याविषयी चर्चा होईल, परंतु विकेट गेली आणि त्याच्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. कुणाल सर, दोनों शॉट को देखिए, ऑफ स्टंप के बाहर गेंद निकल रही थी, कौन बना रही थी और अगेंस्ट दी
स्विंग शॉट को खेला, यही कारण था कि दोनों बैटर आउट हुए। जब समय रहेगा तो दोनों विकेट को हम देखेंगे। ये जानबूझकर बल्लेबाज के उस जोन में गेंद को रखा था धीरज भोयर ने, और ये जो चेंजेस थे वो सफल रहे। 5 रन देके 2 विकेट। अब दूर वाले छोर से विक्की भोयर को बुलाया गया है कि डगआउट विवेक शेलार पिंच हिटिंग अच्छी करते हैं। वाना आता करावे लागतील ते महत्वाचे धाबा करावे लागणार आहेत तुम्हाला। बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही घेतलाय, पॉवर प्ले मध्ये तोडफोड बॅटिंग करणं गरजेचं आहे। विक्की भोयर अंदर आती हुई गेंद, बल्ले का सिरा छूकर थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। चांगला कट इथे आपण पाहतोय, थोडस लेट खेळला, आतमध्ये येणारा बॉल दिशा दिली थर्ड मॅनला। इथे बॉल ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषा पलीकडे, गलीमध्ये एक फिल्डर होता त्याला मात्र चकमा देत बॉल गेलाय। थोडस लेट खेळला, बॉलला येऊ दिलं जवळ आणि त्याच्यानंतर कट केलं शरीराजवळून, बॉलला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय। चांगला फटका, चांगला फटका। कधी कधी आपण पाहतोय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते ना, ते याच फटक्यांमुळे। देखना फटका। श्याम पाटील देखील आलेले आहेत वाघबीळ गावातून, त्यांचंही स्वागत आहे। ओ तीखा जवाब दिया है वहां पर विक्की भोयर ने। हेच तर काम आहे विकी भोईरचं, त्याच्या विरुद्ध अटॅक झाला की लगेच तो वेगवान बॉल टाकतो, त्याचं ब्रह्मास्त्र। हेच त्याने केलं होतं ओमी केनीच्या विरुद्ध, आणि आता तो करताना दिसतोय कमलेश पाटीलच्या विरुद्ध। वाईड यॉर्कर थेट विकेट कीपरच्या हातात डॉट। लेकिन मैच की नब्ज को धीरज भोयर के ओर ने पकड़ा है। आपके बार घूम के मारने की कोशिश। ओ माय गॉड, व्हाट अ एथलेटिक एफर्ट। धीरज आहे तिथे, धीरज असल्यावर अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच। धीरज हा असाच खेळाडू आहे, मी त्या दिवशी उल्लेख केला होता। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो 100% देण्याचा प्रयत्न गावासाठी नेहमीच करतो। बॅटची कडा घेतली, तो तैनात होता फाईन लेगला, आणि तिथून त्याने तो डायव्हिंग एफर्ट, माफ करा, शॉट थर्ड मॅनला होता आणि तिथून त्याने तो डायव्हिंग एफर्ट दाखवलाय। बॉल हातातून निसटला त्याच्या, परंतु चांगला प्रयत्न होता। विक्की भोयर पैरों पे निशाना, सवाल पूछा वहां पर, रन आता हुआ कवर से गेंद को उठाया, और यहां पर यस नो और वेट का मिश्रण नहीं। और ये देखिए मुस्कुराहट इस वक्त सुमित डिगले के चेहरे पे। खेळपट्टीवर ताळमेळ नाहीये दोन्ही भावांचं, इथे पाहायला मिळालं। आणि कल्पेश जास्त नाराज वाटला कमलेश्वर, कारण जिथे एकच धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला बॅटर कमलेशने, आणि लगेच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात कल्पेश पाटील बाद झालाय। एकच बॉल तो खेळला आणि तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये परततोय, त्याच्यामुळे तो दबाव आता सातत्याने बनेल। मौलिक इलेव्हनची गेम वडवली आहे टीमवर, आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आकाश आलाय फलंदाजीसाठी। सर आपको लगता नहीं कि ये फिर जिस तरह अंडरस्टैंडिंग नहीं रही और जिस तरह ये रनआउट हुआ, हम कह सकते हैं पारिवारिक रनआउट? तेच तर मी मगाशी उल्लेख केला की दोन्ही भावांचं ताळमेळ खेळपट्टीवर दिसलेलं नाहीये। अपील होती आणि जो इम्पॅक्ट होता, जो स्टंपला मिसिंग करून जाणारा बॉल होता, हेच अंपायरने ओळखलं आणि सांगितलं नॉट आउट। इथे तर टिंग टिंग, તમારા માટે એક ફેસ્ટિવલ ઓફર છે। ક્યુઆર કોડ સ્કેન કરો, યુપીઆઈ પિન નાખો। कमलेश पाटिल का साथ निभाने के लिए आकाश पाटिल। और 30 रन 4 विकेटों के नुकसान पे वरुण पाटिल साहब की शाम आप सभी के नाम। विक्की की गेंद फिर आउट लाइन पे रखा था, फ्लिक करना चाहते थे, फिर जोखिम भरा रन। आणि लेग बायचा इशारा, कारण बॉडीच्या आतमध्ये बॉल आला, पडल्यानंतर झपकन लागला शरीरावर आणि तिथून एक धाव घेण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपात ती धाव वाढताना दिसते। 39 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद आहेत। संध्याकाळचं सत्र आहे, पहिला क्वार्टर फायनलचा सामना सुपर 8 मध्ये रंगत असताना एक संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल। या स्पर्धेमध्ये 13 लाख रुपयाचं पारितोषिक आहे। या स्पर्धेमध्ये
आगे रखी हुई गेंद इनफील्ड के ऊपर से खेला है गेंद को 4 रनों के लिए। बेहतरीन शॉट कमलेश के बल्ले से। फुलर लेनचा बॉल होता, थोडासा फुलर लेनचा बॉल आणि बरोबर मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा उचललाय, कारण बॅटिंग पॉवर प्ले शेवटचा बॉल होता त्याच्यावर तुटून पडणं गरजेचं होतं आणि म्हणूनच तेच केलंय कमलेशने। थोडासा शफल झाला, समोर फोर्स केला, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला ट्रॅव्हल केलं, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन येतोय 70-74 आणि या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 43-43। ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 बाद 43 धावा। मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी। आपण पाहतोय सध्या मौलिक देखील इथे उपस्थित झालेला आहे। मौलिक रवी शेठ घरत यांचे चिरंजीव आहेत, त्याचबरोबर प्रेम शेळके मेंटॉर आहेत, त्याचबरोबर जॉन्टी दादा यांचं देखील इथे आगमन झालंय। रवी शेठ यांचे बंधू आहेत आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय श्याम पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। आणि हे आमचे प्रेक्षक मायबाप हे मात्र संध्याकाळपासून इथे उपस्थित आहेत, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या प्रत्येक स्टँड मध्ये जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, कारण या स्पर्धेची चर्चा आता प्रत्येक गावोगावात होऊ लागलेली आहे। 4 ओवर 43 रन, 3 ओवर बचे हैं। आगे की कहानी सुनते हैं मिस्टर IPL सर कुणाल दाते की जुबानी। हे प्रेक्षक संध्याकाळपासून ते इथे आलेले आहेत आणि आपली सीट त्यांनी बुक केली आहे, कारण त्यांना माहिती आहे नंतर जागा मिळत नाही या स्पर्धेमध्ये। सगळेच्या सगळे स्टँड भरले जातात आणि आपण पाहिलं पहिल्या दिवसाच्या अभूतपूर्व यशानंतर लगेच 2 स्टँड देखील आपण वाढून घेतले। त्याच्यासाठी रुपेश मंडप डेकोरेटर्स रुपेश पाटील यांचं मनपूर्वक आभार, खेळपट्टी ज्यांनी बनवली जयेश पाटील केवनी दिवे त्यांचं मनपूर्वक आभार आणि वरुणेश पाटील फाउंडेशन। या अशा विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत। पहिला धक्का इथे बसला होता, आउट होणारा फलंदाज होमी होता, त्याच्यानंतर ऋतिक पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कारण शॉट फसला त्याचा, कव्हर्स फिल्डर सेट होता, विकी भोईरने हा झेल टिपला होता, सेकंड विकेट डाऊन। त्यानंतर विशाल पाटीलचा फटका फसला आणि लॉंग ऑन लाईक चांगला झेल टिपण्यात आला आणि त्यानंतर कल्पेश रनआउट झाला, जिथे आवश्यकता नव्हती, कारण इम्पॅक्ट या बॉलचा लेग स्टंपच्या बाहेर होता आणि तिथून 2 धावा घेण्याचा प्रयत्न कल्पेश तयारच नव्हता। कमलेश धावत सुटला आणि चौथी विकेट गमावली। 4 विकेट गमावलेले आहेत। 4 ओव्हरचा खेळ संपलाय, पॉवर प्ले संपलेले आहेत, कल्पेश नाराज आहे। अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 80+ करावे लागणार आहेत। बॉल हवेत आहे, फोर्स केलाय मिड ऑफ आतमध्ये, मागे धावतोय फिल्डर, ओ प्रयत्न सुरू होता विकीचा, निसटला हातातून झेल। बॅकअप मिळते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, विकीने लवकर अंतर कापलं, त्याचं कारण आहे त्याच्याकडे हाईट आहे। मुश्किल अवसर था, फिर मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, बढ़िया एफर्ट था वहां पर, लेकिन छिटक गई गेंद हाथों से। पहले ओवर में 5 रन देकर 2 विकेट। ऑन साइडला परत एकूला स्लॉक करण्याचा प्रयत्न, थोडंसं खाली राहतोय बॉल, त्याचमुळे जो संपर्क पाहिजे होता तो मिळालेला नाहीये। एकच धाव इथे ऍड केली जाईल। टोटल मध्ये धावा झालेल्या 46, 46 धावा। कमलेश आणि आकाश आता मात्र आक्रमण करावं लागणार आहे, कारण टीम मध्ये विवेक देखील आहे। धीरज भुईर के हम वाइड्स को निकाल देते हैं तो फिर बल्लेबाजों पे उन्होंने शिकंजा कसा है। एक्झॅक्ट खतरनाक बॉलिंग केली आहे, चांगले एफर्ट दाखवलेले आहेत, प्रयत्न फिल्डिंग मध्ये देखील धीरज भोईरने चांगले केलेत। मगाशी कॅच घेत असताना तो प्रयत्न त्याचा अपयशी जरी ठरला तरी चर्चा आहे। वेगवान बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर, अंपायरचा सिग्नल, वाईट बॉल। यही तो 2 धारी तलवार रहती है, आप यॉर्क कराने में कभी लाइन को खराब कर बैठते हैं और कभी ओवर पिच कर बैठते हैं। 47 धावा 47, हळू धावसंख्येला आकार येतोय। 1 धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये, ज्यावेळेला तुम्ही टार्गेट सेट करण्यासाठी उतरलेला आहात मैदानामध्ये। स्विच हिटचा प्रयत्न केलाय, बॉल चाललाय गॅप मध्ये, 2 फिल्डर धावतायत, डीप मधून फिल्डर आलाय, पॉइंटला फिल्डिंग, रनआउट चान्स, आणखीन एक धक्का, रनआउटच्या स्वरूपामध्ये 5वी विकेट गमावली आहे मौलिक 11 चेंज द गेम वडवलीने। खराब रनिंग बिटवीन द विकेट, देखिए कुणाल सर, क्रिकेट का मंत्र ये है कि गेंद अगर विकेटों के पीछे जाती है तो नॉन स्ट्राइक का कॉल चाहिए, सामने जाती है तो स्ट्राइकर एंड का कॉल चाहिए, और दोनों को एक दूसरे को देखना जरूरी होता है। यस नो और वेट का मिश्रण होना चाहिए, वो नजर
नहीं आ रहा है इस वक्त टीम मौलिक 11 चेंज द गेम वडावली भी मरता क्या ना करता प्रिंस ऑफ भिवंडी और पीटीसी एक्सप्रेस विवेक शेलार को अब बल्लेबाजी को भेजा है। काफ़ी क्षमता है बड़े बड़े स्ट्रोक्स लगाने की। फिर से देखते हैं किस तरह रन आउट हुए। स्विच हिट खेला, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, एक रन बना। दोनों खिलाड़ी को देखिए, देख ही नहीं रहे एक दूसरे को और ये रन आउट होता हुआ। विवेक शेलार तो आता आलाय फलंदाजीसाठी आणि महत्वाचा खेळाडू आहे प्रिन्स भिवंडीचा, त्याच्याकडून धावा पाहिजेत। मौलिक 11 चेंज द गेम वडवलीला कमलेश पाटील ने आतापर्यंत 6 बॉलमध्ये 11 धावा केल्यात, चौकार मारलेले आहेत। फुलरलेनचा बॉल अपील होती, अपील मध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास थोडासा कमी आणि त्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसेल। बॅटला लागलाय, या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते। या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 49 49। कुणाल सर, अगर विवेक शेलार के हम पिछले रिकॉर्ड देखते हैं तो इस तरह की स्थिति में उन्होंने आके रन बनाए। हो, मी मगाशीच उल्लेख केला होता, पहिल्याच मॅच मध्ये येऊन षटकार मारला, दुसऱ्या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता विवेक शेलारने। सध्या चर्चेमध्ये नाव आहे विवेक शेलार। बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये, बॅटिंग करावी लागणार आहे विवेक शेलारला, कारण दबाव मध्ये संघ आहे, विकेट गमावल्यात। अशी बॉलला पाठवलंय, पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तोडफोड, विवेक वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड, सिक्सर। कमाल का शॉट, कमाल की ताकत भी थी शॉट में। मेरे ख्याल से ये तीसरा मैच है जहां पर पहली गेंद पर सिक्सर से खाता खोला है। ये देखिए, घुटना टेक और सिक्सर देख। मैंने पहले ही कहा था कि इस तरह की स्थिति में उनका पूरा इतिहास है, चाहे ग्रामीण क्रिकेट हो, चाहे सिटी क्रिकेट हो, चाहे ओपन क्रिकेट हो, वो आकर रन बनाते ही हैं। एक्झॅक्ट, आणि आपण पाहतोय तिन्ही मॅच मध्ये कमालीचा खेळ केला हा चिमुकला। सध्या पाहायला मिळतोय या सामन्याचा आनंद घेत असताना मी मगाशी देखील म्हटलं होतं, प्रत्येक वयोगटातील मुलं येतात या स्पर्धेमध्ये, आनंद लुटण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि खऱ्या अर्थाने हेच तर सगळ्यात मोठं यश आहे वरुण पाटील साहेबांचं त्यांच्या या स्पर्धेचं। पुढचा बॉल ओरपिच बॉल होता, बॅक टू द बॉलर, खेळलाय, नाही मिळणार धाव, डॉट बॉल येतोय। विवेक शेलारला आता मात्र शांत ठेवले, धीरजने ओव्हरची होते समाप्ती, 5 ओव्हरचा खेळ संपला। आकड्या सुबू भाई, कैन म्यूचुअल फंड्स हेल्प मी DIY माय ड्रीम्स? પોતાની પહેલી સેલેરીથી મ્યુચ્યુઅલ ફંડ્સમાં 17 रन और कुल मिलाकर 2 विकेट। आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट, एक भव्य दिव्य दालन आणि हा मॉलचं निर्माण होतंय आपल्या नाशिक हायवेवर, मुंबई नाशिक हायवेवर भिवंडीमध्ये। आणि भारताच्या बाहेरचे परदेशी देखील अनेक ब्रँड्स या आउटलेट मॉल ऑफ इंडियामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अतिशय लवकरच। आणि त्यामुळे नक्कीच या मॉलला भेट द्या, आपली खरेदी करा आणि खरेदीवर भरपूर सारे डिस्काउंट्स तुम्हाला मिळतील आउटलेट मॉल ऑफ इंडियामध्ये। सर क्या सोच रहेंगी यहाँ पर बचे हुए 2 ओवर में? विचार हाच आहे की धावा झाल्या पाहिजे ही चिमुकली। काल देखील आपण पाहिलं होतं, लहान लहान मुली येतात, सामन्याचा आनंद घेतात, क्रिकेट मनामध्ये रुजवतात आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांचे कुटुंब प्रमुख अशाच लहान मुलांना घेऊन येत असतात। आणि नक्कीच एक पायंडा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पडतो की वरुणेश पाटील साहेबांची स्पर्धा म्हटल्यानंतर 6 रात्रीमध्ये तुम्हाला फक्त मेजवानी मिळेल, इथे आनंद लुटला जातो क्रिकेटचा। परत एक वेळा बॉल मागे चाललाय, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून। रन कैसे बन रहे हैं जरूरी नहीं, रन आना जरूरी है और स्ट्राइक अब विवेक शेलार के पास आया है। छप्पन्न धावा, 5 फलंदाज बाद। आज देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक आले, हळूहळू स्टँड आता भरायला सुरुवात झाली आहे, कारण मी मगाशीच म्हटलं होतं ही अशी परिस्थिती आहे इथे
युद्धजन्य म्हणणार नाही, परंतु इथे अशी परिस्थिती निर्माण होते की कुठेच जागा उरत नाही. मुंगीलाही शिरायला जागा नसते या मैदानावर. कारण ही अशी स्पर्धा आहे. शफल झाला आणि बॅटची कडा घेतली का हे पाहावं लागेल. अपील आणि ती उचलून धरली. आता उचलून धरली आहे, कारण बॅटर जसा शफल झाला होता ते दिसतच होतं की बॅटर आउट आहे आणि तो निघण्याच्या तयारीत होता. त्यानंतर थांबला, पंचाने सांगितलं आउट आहे. देखिए, मेरा अपना मानना है कि ताबूत में आखिरी कील है. जिस तरह विवेक शेलार आउट हुए हैं, ये बल्लेबाजी के ताबूत में आखिरी कील है. यहाँ पर अब चिंता ये है कि विकेटों को हम देखें तो 6 विकेटें अब तक गंवाई है मौलिक 11 चेन दिगे मोडावली भी ने. आइए देखते हैं किस तरह से आउट हुए. ये खासियत है प्रथमेश ठाकरे की. आगे रखी हुई गेंद थोड़ा अंदर कटी, ऊपरी सिरा विकेट कीपर के पास. नक्कीच बॅटर पहिलेच निघण्याच्या तयारीत होता. पंचांकडे पाहिलं आणि त्याच्यानंतर पंचांनी आउट दिलं, त्यावेळेला निघाला. विवेकचे काही याच्यामध्ये चुकलेलं नाहीये, कारण बॅटची कडा जशी घेतली होती तसा तो निघण्याच्या तयारीत होता. नाही, हेच पाहिजे क्रिकेटरकडे, हे गुण पाहिजेत. इमानदारी पाहिजे. ऑफ ब्रेक बॉल होता, बॅटची कडा घेतल्यानंतर पहा विवेकने थोडस एक नजर टाकली पंचांकडे. तो निघण्याच्या तयारीत होता, परंतु त्याच्यानंतर अंपायर आउट देत नाहीत, मग तो थांबला. मग अंपायरने आउट दिलं. लेट कटचा प्रयत्न होता, सरळ विकेट कीपरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. लगातार डॉट बॉल येत आहेत प्रथमेश ठाकरेकडून. धावा झाल्या 56, 6 फलंदाज बाद. बॅटिंग टीम अंपायर येस, व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीम DRS नाही घेतलाय ना, कारण ते ऍक्शन रिप्ले दाखवल्यानंतर लगेचच करतील. घ्या, ते सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्या चाली सगळ्यांना माहिती आहेत क्रिकेटमधल्या. पहिले घेतला, त्यानंतर जसा ऍक्शन रिप्ले आला कमलेशने बघितलं मेगा स्क्रीनवर आणि लगेच सांगितलं नको आम्हाला रिव्ह्यू. जो घेतला तो घेतला. अंपायर तुम्ही देखील लक्ष ठेवा. व्हाईट बॉल साठी DRS घेतलाय बॅटिंग टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक रिव्ह्यू गमवलाय बॅटिंग टीमने. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने टॅप केलाय. त्याच्यानंतर कमलेशच्या चेहऱ्यावर स्माईल होती, ती सगळं काही सांगून जात होती, कारण कमलेशलाही माहिती आहे. एक सिंगल इथे मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 57, 57. किफायती गेंदबाजी कर रहे हैं प्रथमेश ठाकरे. एक बात है कि 70-70 का टेलीकास्ट कोई भी इससे छुप नहीं पाएगा. प्रीतिशा 11 अर्नाळा आणि त्यांच्या विरुद्ध पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. जीत भोईर या लवकरात लवकर टॉस साठी. अर्नाळा टीमचे कॅप्टन प्रशांत, आपण देखील लवकरात लवकर या. ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला, गॅप मध्ये जाईल का, डीप मध्ये फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा होईल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 59. आता इथून पुढे 20 धावा जोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पुढच्या 7 बॉलमध्ये 20 आल्या, 80 झाल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. लेकिन बहुत कुछ डिपेंड करता है कमलेश पाटिल पे. उनकी आंखें भी जम गई है, बहुत देर से खेल रहे हैं. बॉल हवेत आहे, जास्त उंच चाललाय, डिस्टन्स मिळालंय, बॉल सीमा पार येतोय. षटकार, गगनचुंबी सिक्सर. कमेंटेटर्स कर्ज काम कर गए. पहला कॉन्फिडेंट लुकिंग शॉट कहेंगे हम कमलेश पाटिल के बल्ले से. लेन में चूक गए थे वहां पर प्रथमेश ठाकरे. फ्रंट लेग को उन्होंने खोल दिया और गेंद को स्वंग कर दिया ऑन साइड में मिड विकेट पर 6 रन. या षटकाराच्या मदतीने नवसंजीवनी आली आहे या डावाला, कारण षटकार पाहिजे होता. मी 20 धावा म्हटलं होतं, एक षटकार आलाय, आता 15 करायचे आहेत. त्यावेळेला 80 होतील, कारण एक मोठा षटकार 59 होत्या, 6 आल्या, 65 झाल्या, 15 केल्या, 80 झाल्या. आणि त्याच्यामुळे ती चर्चा आहे. मामा भांजे ही जोडी सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. विकी सांगतोय सचिन नाईकला कानमंत्र देत असताना. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक. स्वर्गीय सदाशिव बाराम पाटील स्टँड पहा, हळूहळू तोही भरताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय दीपक काळन स्टँड, तिथे देखील प्रेक्षक आहेत, मोठ्या संख्येने तेही आलेले आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आहे, सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. स्वर्गीय सदाशिव बाराम पाटील स्टँड मध्ये देखील प्रेक्षक येत आहेत.
आपलंही सगळ्यांचं स्वागत आहे वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने. कॅप्टनने टॉस साठी यायचंय. लगेच टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये आणि हा फायनल कॉल आहे. प्रीतिशा 11 अर्नाळा, पलक इंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकळण. सेकंड मॅच. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय, बॉटम हँडचा वापर, डीप मध्ये फिल्डर, मिड विकेट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय, 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 80 च्या दिशेने वाटचाल केली जाते, त्याचमुळे टाळ्या वाजतायत. माहिती आहे या धावा खूप महत्वाच्या आहेत. कमाल का क्रिकेट, अच्छी गेंद, अच्छा शॉट, अच्छे रन. सचिन नाईक टीम के कैप्टन डेथ ओव्हर कर रहे. शुभम पाटील हा महत्वाचा खेळाडू. शुभम देखील नेहमीच बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. ओ उडवलाय बॉल, फिल्डर आहे डीप मध्ये. विकी भोईरचा झेल लॉंग ऑफला, फलंदाज बाद. खराब शॉट वहां पर खेला है. मौका था उनके पास, जूजी ऑफॉली थी, लेकिन परफेक्ट नहीं खेल पाए शुभम पाटिल. देखते हैं किस तरह से आउट हुए थे वहां पर. हालांकि विकी भोईर ने 2 ओवर किए, धीरज ने 2 ओवर और प्रथमेश ठाकरे ने 2 ओवर. डेथ ओवर में कैप्टन आए सचिन नाइक. अनुभव उनके पास बहुत ज्यादा है. रीजन ये रहा था कि दूर से खेला था शॉट को. डेथ ओवर करना चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट, ये सब के बस का नहीं है. इसके लिए जिगरा गेंदबाज चाहिए. 22,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्सवर. आणि जर 10,90,000 सबस्क्रायबर झाले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 प्रेक्षकांना प्रत्येकी 1,000 रुपये. अनिकेत मात्रे, कुमार मात्रे यांच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स कडून. म्हणजे अजूनही आपण पाहतोय 2,100 राहिलेले आहेत फक्त. ओ पुढे टाकलेला बॉल होता, पायच चाललेले नाहीयेत बॅटरचे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, धावा मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. ऐसे ही थोड़ी कहा जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. विकास पाटील याच्याकडे देखील अनुभव आहे. विकास नेहमीच मोठे फटके मारतो डेथ ओव्हर मध्ये, परंतु सध्या तरी विकासला शांत ठेवलंय सचिन नाईकने. ओ परत एक वेळा यॉर्कर. विकासला देखील शांत ठेवलंय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विकासच रनआउट होईल. आता शेवटचा कॉल आहे. टीम प्रीतिशा 11 अर्नाळा, पलक इंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकळण. दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजवर यायचे टॉस साठी. Great bowling from Sachin Naik in death over. He used his experience. So far, consider only 2 runs. Have a look at that. Another wide Yorker. And finally, Vikas sacrificed his wicket for Kamlesh Patil. भरपूर रनआउट. हा तिसरा भाऊ आलाय आता रुपेश पाटील. तिन्ही भाऊ आहेत, कमलेश, कल्पेश, रुपेश. आणि भावांसाठी देखील ही स्पर्धा गाजली असं म्हणायला हरकत नाहीये. भावेश पवार, ऋषभ पवार, त्याचबरोबर पवन केने, मेघराज केने, केतन मात्रे, किरण मात्रे, हे सगळे भाऊ खेळलेत. ओ क्लीन बॉल्ड, दांडका काढलंय, दांडी गुल केली आणि कुठे चाललाय स्टंपा. शतपावली करण्यासाठी सचिन नाईक ने परत एक वेळा स्ट्राइक केली आहे. वाकई में डंडा गया सैर करने, बहुत दूर जाके स्टंप्स गिर गया है. पेस में बीट किया था वहां पर कमलेश पाटिल को. आइए देखते हैं, बहुत दूर चले गए थे शॉट खेलने के लिए. कई कमेंटेटर्स है जो कहते हैं कि बल्लेबाज कसारे में थे और गेंद करजत में थी. खराब शॉट, लॉन्ग वे शफल. फिर से देखते हैं दूसरे व्यू से कितने दूर जाके स्टंप्स गिरा है. एक गेंद बची है और कुणाल सर 67 पे मानो गाड़ी अटक गई है. हो एक्झॅक्ट
67 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही एक बॉल शिल्लक आहे. त्याचमुळे त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. 67 धावा झाल्यात आणि शेवट होतं टॉसचा वेळ आहे. 80चं स्वप्न ते स्वप्नच राहिलेलं आहे या मॅच मध्ये आणि काय गोलंदाजी केली आहे कॅप्टन सचिन नाईकने. त्याने सांगितलं होतं टॉसच्या वेळेलाच आमचा भरोसा आमच्या खर्च केल्या. 2 विकेट घेतल्या सचिन. देखिए ये कहीं ले ना डूबे. चला तर आता धावा झालेल्या आहेत या पहिल्या डावामध्ये. 67-68 धावसंख्येचा पाठलाग करायचा. वाशी इंडियन्स धारावेला